बाय प्रोफेशन मी एक इंटिरियर डिझायनर आहे. कुठेतरी क्रिएटिव्ह फील्डमध्येच आय वॉन्टेड टू डू माय करियर अँड देन आय स्टडीड इंटिरियर स्टायलिंग फ्रॉम लंडन स्कूल ऑफ ट्रेंड्स इन लंडन UK. आय एन्जॉय माय प्रोफेशन बिकॉज आय लाईक माय प्रोफेशन. मला खूप आवडतं, त्यामुळे मला तर असं कधी थकवा येत नाही किंवा असं वाटत नाही की मी का करते हे किंवा मी आता हे बंद करते. वेन यू एन्जॉय अ प्रोफेशन तर तुम्ही काही समोर येऊ द्या, यू कॅन जस्ट गो थ्रू इट. यू कॅन से 100 प्रोजेक्ट्स आय हॅव कम्प्लीटेड टिल डेट इन माय 8 years of experience. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आजकाल महिला फक्त त्यांच्या क्षेत्रात नाही तर खूप क्षेत्रांमध्ये काम करतात. मेल डॉमिनेटिंग क्षेत्र असू दे, इंजिनियर असू दे, डॉक्टरेट असू दे, किंवा 24 तासाचा जॉब असू दे, 2 तासाचा असू दे, मोठा बिझनेस असू दे, CEO असू दे, कोणत्याही क्षेत्रात बघायला गेलं तर महिला ह्या आता आघाडीवर आहे. इव्हन पॉलिटिक्समध्ये सुद्धा आजकाल खूप महिला पुढे राजकारणात सुद्धा दिसतात. असंच एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 24 तास काम करावं लागतं, खूप लोकांबरोबर बोलावं लागतं आणि त्याचबरोबर स्वतःला काय पाहिजे, कोणतं गोष्ट तुम्हाला पाहिजे ती खूप 4 लोकांकडून काम करून घेण्याची जी कला आहे ती ह्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची लागते. असंच इंटिरियर डिझायनिंगचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आमच्या काम करणाऱ्या धनश्री मॅडम. वेलकम मॅम. आज खूप छान वाटतं तुम्हाला इथे बघून. तुमची जर्नी आम्हाला सांगाल. सो बाय प्रोफेशन मी एक इंटिरियर डिझायनर आहे. मी ऑल्सो लेक्चरर आहे आणि फुल टाईम मदर सुद्धा आहे. सो माझी जर्नी अशी की मला लहानपणापासून टू मच इन टू क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह गोष्टींची खूप आवड. सो त्यामुळे मी असं ठरवलं होतं किंवा तशी आवड असल्यामुळे की कुठेतरी क्रिएटिव्ह फील्डमध्येच आय वॉन्टेड टू डू माय करियर. आणि माझे वडीलसुद्धा ही वॉज इन टू द सेम रिलेटेड फील्ड, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असल्यामुळे माझा कल खूप होता त्या क्षेत्राकडे. सो त्यांचे काही ब्लू प्रिंट्स असतील किंवा प्लॅन्स असतील. आय वॉज व्हेरी यंग बट आय यूज टू ट्राय टू रीड की व्हॉट इज दिस, समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. सो त्यामुळे सुद्धा आय entered to that field. So that is how I started my journey into interior designing. So basically माझं interior degree झालं आणि after that I got an opportunity to do interior styling. So I was given an opportunity by an institution जिथे selection झालं and then I was given a scholarship and then I studied interior styling from London School of Trends in London UK. Oh wow. So after that I started my own business of interior design. Okay. लंडनचा एक्सपिरियन्स कसा होता? लंडनचा एक्सपिरियन्स इट्स लंडन आफ्टर ऑल, सो इट इज रिअली इंटरेस्टिंग. तर आमचं पार्ट डे कॉलेज असायचं, मग साईट विजिट्स असायचे आणि देन वी यूज टू हॅव रेस्ट ऑफ द टाईम वॉज लाईक वी यूज टू बी अवेक टिल अबाउट 4 o'clock. रेस्ट ऑफ द टाईम वॉज अ पार्टी टाईम आफ्टर आवर साईट विजिट्स ऑफकोर्स आणि मॉर्निंग अगेन अप फॉर आवर कॉलेजेस. सो इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स, अ डिफरंट एक्सपिरियन्स. आणि तिकडची काम करण्याची पद्धत इज व्हेरी डिफरंट. इथे वी आर अपॉइंटेड ॲज अ डिझायनर ॲज वेल ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, यू कॅन से. अँड इथे आम्हाला फर्निचर डिझायनिंगपासून प्लेसमेंटपासून सगळंच करायला लागतं. बट देअर इट इज ओनली डेकोरेशन पर्पज. सो तिथे वी बाय फर्निचर फ्रॉम द स्टोर्स अँड वी प्लेस इट इन द राईट वे आणि गिविंग ट्रीटमेंट्स टू द वॉल्स इन द अदर एरिया लाईक अपॉल्स्ट्री, फॅब्रिक्स, ह्या सगळ्या गोष्टी. सो व्हेरी डिफरंट कल्चर्स. आणि इंटिरियर स्टायलिंग तिकडे जास्त केलं जातं आणि डिझायनिंग इथे केलं जातं. सो गेटिंग दॅट कन्सेप्ट्स इन माय वर्क हिअर हेल्प्स मी अ लॉट. ओके. आय गेस तुझी 4.5 वर्षाची मुलगी पण आहे. तर खूप पळावं लागतं इंटिरियर डिझायनर असलेल्या लोकांना. ते कसं मॅनेज करते? मॅनेज करते मी. माझं दिवस सकाळी 5:15ला सुरू होतं. So I start with my exercise for an hour. I come back home and start with her, waking her up, getting her ready, making her tiffin, dropping her down to her bus, again coming up, making my breakfast, getting ready, and then leaving home at 11. And then after 11 I leave home and
मी साईटवरती जस्ट 20-25 मिनिट्स असते प्रत्येक, बट अदरवाईज आय एम अ ड्रायव्हर, यू कॅन से, बिकॉज आय कीप ऑन ड्रायव्हिंग द मॅक्झिमम टाईम ऑफ द डे. रोजचं माझं अप्रॉक्सिमेटली 60 to 70 किलोमीटरचं ड्राईव्ह असतं. सो बऱ्याच वेळा मला असंही वाटतं की आय कॅन शेअर माय कॅब हू कॅन ट्रॅव्हल विथ मी. सो ते असतं. पण आय एन्जॉय माय प्रोफेशन बिकॉज आय लाईक माय प्रोफेशन. मला खूप आवडतं. त्यामुळे मला तर असं कधी थकवा येत नाही किंवा असं वाटत नाही की मी का करते हे किंवा मी आता हे बंद करते. राईट, मी इवन दो आय वॉज प्रेग्नेंट 9th मंथच्या लास्ट डेपर्यंत मी साईट व्हिजिट्स आणि ड्राईव्ह करायचे. सो मला असं कधीच वाटलं नाही की मी हे नको करायला किंवा मला आता थकतीये मी असं. इवन वेन माय बेबी वॉज रिअली स्मॉल मी तिला घेऊन जायचे साईटवरती आणि करायचे. बट आय नेवर स्टॉप्ड इन माय प्रोफेशन. सो आय एन्जॉय इट. त्यामुळे वेन यू एन्जॉय युअर प्रोफेशन तर तुम्ही काही समोर येऊ दे, यू कॅन जस्ट गो थ्रू इट. आणि टू टेक केअर ऑफ माय किड आय हॅव helping hands at home, so my mother-in-law, my mother, so they are at times to take care, and weekends I have my husband who takes care of her. मस्त. किती प्रोजेक्ट्स आतापर्यंत तू कंप्लीट केले? मी you can say 100 projects I have completed till date in my 8 years of experience. Okay. So it is a really interesting journey की काही छोटे काही मोठे. कारण सुरुवातीला एकदम छोटे जरी असले, एखाद्या रूमचं जरी इंटिरियर असलं तरी आपण डिनाय करत नाही बिकॉज यू वॉन्ट टू कम अप समवेअर अँड शो युअर सेल्फ की मी हे करू शकते, आय एम केपेबल. सो आय हॅव डन अ लॉट ऑफ प्रोजेक्ट्स. लाईक खूपच छान पण क्षेत्र आहे. म्हणजे कलर कॉम्बिनेशन पासून ते फर्निचर निवडणं आपल्याला खूप आवडतं सगळ्यांना. म्हणजे वेगवेगळे, मला तर इतकं आवडतं, मला असं वाटतं दर 2 दिवसांनी फर्निचर चेंज करून टाकावं वगैरे. आणि त्याच्यात आता इतकी व्हरायटीज आलेत. पण खूप वेळा नाही डिसाईड करू शकत, म्हणजे ज्यांना एज्युकेशन नसतं त्या क्षेत्रामधलं ते लोक नाही डिसाईड करू शकत की येलो कलरचा काउच चांगला दिसेल का रेड कलरचा दिसेल, कशा वॉल्स हे करायचं. तर तिथे तुमचं काम खूप महत्वाचं आहे असं वाटतं मला. अचीवमेंट्स आतापर्यंतच्या? अचीवमेंट्स तर भरपूर छोटे मोठे अचीवमेंट्स आहेत, जसं की वुमेन एंटरप्रेनरचे म्हणा किंवा बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर्स वगैरे भरपूर आहेत छोट्या छोट्या ग्रुप्स थ्रू. बट माय बिगेस्ट अचीवमेंट वॉज लास्ट इयर, जे मला MSME जे आहे आपलं MSME थ्रू मला आय वॉज अवॉर्डेड द बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर ऑल ओव्हर इंडिया. सो इट वॉज अ बिझनेस अचीवमेंट अवॉर्ड विच वॉज हेल्ड इन न्यू दिल्ली. सो लास्ट इयर आय हॅड अचीव दॅट अवॉर्ड. सो दॅट वॉज अ बिग अचीवमेंट फॉर मी. एका मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताना जेव्हा तुला त्यांना ऑर्डर्स द्यायचे असतात आणि खूप वेळा कसं असतं ते कंत्राटदार जे लोक असतात ते लोक ऐकतच नाही. कितीतरी वेळा म्हणजे ते लाकडूचं जे काम करतात त्यांच्यावरचे लोक सुद्धा जे असतात ते फिमेल कडून काहीतरी ऑर्डर घ्यायची म्हटलं की अवघड होऊन जातं. ते कसं मॅनेज करतेस तू? मॅनेज करायची तर आता भरपूर सवय लागली आणि माझ्या लोकांना पण आता माझी सवय झाली आहे. हो, एकदा टीम उभी राहिली की गोष्ट वेगळी. काही झालं तरी मॅडमचं ऐकावं लागणारच आहे आपल्याला. आपल्याला काही त्याच्यातनं हे नाही, वाट नाही. सो सुरुवातीला असं जायचं की हा ऐकतच नाही आहे. बट यू नो, यू नीड टू बी व्हेरी स्ट्रॉंग इन दिस फील्ड. खूप स्ट्रॉंगपणे, ठामपणे आवाज तुमचा असा असला पाहिजे की समोरच्याला की त्याला गप बसवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आता हे लेबरचं आहे की त्यांना सांगा, कधीतरी प्रेमाने बोलावं लागतं, कधीतरी रागावून बोलावं लागतं. जास्त पण रागवलं तर ते टाकतात काम आणि जातात नाही. आणि प्रेमाने बोलत दे कॅन टेक यू द अदर वे ऑल्सो. तर त्यामुळे एकदा जर मी रागवले तर दुसऱ्या मिनिटाला आय हॅव टू टॉक टू हिम समथिंग व्हेरी नाईस की अरे ये बहुत अच्छा किया आपने, ये अच्छा हो गया. म्हणजे ही फील्स गुड की हा बाबा माझं कौतुकही चालू आहे किंवा मला छानही बोलतात मॅडम. सो इट इज दॅट वे. सो तसं ते टॅकल करत 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 आता त्यांना माझी आणि मला त्यांची सवय झालेली आहे. बरोबर. सो कॉम्पिटिशन मध्ये कसं मॅनेज होतं? कॉम्पिटिशन भरपूर आहे, आम्हाला भरपूर कॉम्पिटिशन आहे. आणि बट तुमचं एकदा नाव झालं की यू कॅनॉट यू डोंट नीड टू वरी अबाउट दॅट कॉम्पिटिशन. आणि कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण जास्त एफर्ट्स घेत नाही. सो माय कॉम्पिटिशन्स आर मोर लाईक आय डोंट टेक देम ॲज अ कॉम्पिटिशन. सोबत घेऊन चला की हां तू तुझ्या पेसवर छान आहे, मी माझ्या पेसवर छान आहे असं. बट येस, देर इज अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन अँड यू नीड टू शो युअर सेल्फ इन दॅट कॉम्पिटिशन through your work of course and your social media, everything. You just need to show up somewhere or the other so that you are known to people. एक खूप वेळा मार्केटमध्ये असं बोललं जातं, म्हणजे सगळ्याच ह्याच्याबद्दल प्रोफेशन्स बद्दल बोललं जातं की मोठे मोठे शार्क आहेत ना, छोट्या लोकांना कामच नाही करून देत किंवा मिळून नाही देत. तर असं काही तुझ्या बाबतीत झालंय का?
अजून तरी टचवूड माझ्या बाबतीत असं झालेलं नाही आहे. बट आय हॅव हर्ड ऑफ थिंग्स की he did not or she did not let anybody else enter to that this thing. असं तर माझ्या बाबतीत तर अजूनही झालेलं नाही अँड आय होप इट डझंट हॅपन किंवा मी कोणाला असं केलेलं नाही आहे बिकॉज दॅट इज नॉट अ राईट प्रॅक्टिस. सो यु नो टेकिंग अवे समवन्स स्पून या सो दॅट इज नॉट अ राईट प्रॅक्टिस इज वॉट आय फील. आणि आय एम गुड टू डू विथ माय ओन वर्क. मला कामं येत राहतात. मला असं खूप जास्त एफर्ट्स घेऊन माझी पब्लिसिटी वगैरे करायची गरज पडत नाही. बरोबर. एक टाइमला लॉकडाऊनमध्ये खूप बंद होतं. त्याच्यानंतर जेव्हा जसं चालू झालं दॅट ॲट अ टाइम लाईक मी एव्हरी 2 months आय टू टेक 15 प्रोजेक्ट्स. सो मला खूप जास्त लोड असायचा. सो पण माझं मग घरी थोडंसं दुर्लक्ष, मुलीकडे थोडंसं होतं, त्याच्यामुळे मी आता भरपूर कमी केलं आहे. बट आय still in a month I take 7 to 8 projects. So because काय होतं की even if I have employees and staff, the client wants me on site when they are there. So I cannot be enough everywhere. So मी सगळीकडे पुरून उरू शकत नाही. त्यामुळे मग तसं आपण मॅनेज करायला लागतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि तुझी जर्नी ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी. थँक्यू.